सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी सध्या चीनमध्ये आढळून आलेल्या मेटान्यूमोव्हायरस या आजारास घाबरून न जाता या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पुढील दिलेल्या सूचनांचं पालन करण्याकरिता महापालिका प्रशासनाकडून माहिती प्रसारित करण्यात येत आहे आणि त्या सूचनांची अंमलबजावणी नागरिकांनी आपल्या दैनंदिन जीवनात करावी असे आवाहन सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या वतीनं करण्यात येत आहे। मेटान्यूमोव्हायरस हा आजार टाळण्यासाठी नागरिकांसाठी जाहीर आवाहन। सध्या चीनमध्ये आढळून आलेल्या मेटान्यूमोव्हायरस आजार झालेला एकही रुग्ण महाराष्ट्रात आढळून आलेला नाही। याकरिता नागरिकांनी घाबरून न जाता महापालिका प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनेची अंमलबजावणी आपल्या दैनंदिन वैयक्तिक आयुष्यात करावी, जेणेकरून मेटान्यूमोव्हायरस आजाराला आळा घालता येईल। हा आजार श्वसन मार्गाला होणारा आजाराचा प्रकार असून यामध्ये श्वसनच्या वरच्या भागाला संसर्ग होतो। हा एक हंगामी रोग असून सामान्यतः हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला उद्भवतो। याची लक्षणं फ्ल्यू आणि RSV आजारासारखी असतात। जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असतील तेव्हा आपण आपल्या तोंडावर, नाकावर रुमाल किंवा टिश्यू पेपर ठेवून ते झाकावेत। साबण आणि पाणी, अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार स्वच्छ धुवावेत। ताप, खोकला, शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणापासून दूर राहावं। पाणी भरपूर प्यावं आणि पौष्टिक आहार घ्यावा। संक्रमण कमी करण्यासाठी किंवा टाळण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायुजन व्हेंटिलेशन होईल याची दक्षता घ्यावी। आयुष्यमान आरोग्य मंदिर येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा। लहान मुले, वयोवृद्ध नागरिकांची काळजी घ्यावी। हस्तांदोलन करू नये, टिश्यू पेपर किंवा रुमाल याचा पुनर्वापर करू नये, आजारी लोकांशी संपर्क टाळावा, डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणं टाळावं, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेणं टाळावं। फ्ल्यू आजाराप्रमाणे लक्षणे आढळल्यास जवळच्या महापालिका दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्र उपचार घ्यावेत।